अमरावती जिल्ह्यातील मांत्रिकाचा नागपुरातील महिलेवर अत्याचार, हरवलेल्या पतीचा शोध घेऊन देण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केले। सकरदरा पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना, मांत्रिकाला अटक। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने विवाह, मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर प्रकार उघडकीस, शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मुलीचे आई, वडील, पती तसंच सासू सासऱ्यांविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा। हिंगोलीतील अंतुले नगरात मेडिकल किराणासह 6 दुकाना चोरी, चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले। 3 अज्ञात चोरट्यांविरोधात हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल। नांदेडच्या रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांची धाड, 6 तरुणींची केली सुटका, 2 आरोपींना अटक। पुण्याच्या राजगड तालुक्यात नागरिकांना लुटणारे चोरटे गजाआड, अवघ्या 18 तासात सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी केली अटक। शिंदेवाडी गावाच्या हद्दीत सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलंय। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीत हवेत गोळीबार करून दहशत, अज्ञात तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पोलिसांची चौकशी सुरू, संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होणार। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्या चांदीच्या दरात घसरण, सोन्याच्या भावात 1000 रुपयांची तर चांदीच्या भावात 2000 रुपयांची घसरण। सोन्याचे भाव जीएसटीसह 1,51,616 रुपये तर चांदीचे भाव जीएसटीसह 2,42,050 रुपये। गोंदिया जिल्ह्यातील केंगडीपार दारूबंदी आंदोलनात आंदोलनकर्त्या गावकऱ्यांकडून पोलिसांवरच दगडफेक, तर पोलिसांकडून देखील गावकऱ्यांवर लाठीचार्ज, नागरिकांचा दगडफेक करतानाचा आणि पोलिसांचा लाठीचार्ज करतानाचा व्हिडिओ समोर। बुलढाण्याच्या मेकर तालुक्यात यशवंत सेनेचं अर्धनग्न आंदोलन, शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा प्रशासनाविरोधात रोष। आंदोलनकर्त्यांनी डफडं वाजवत कृषी विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढलाय। पाणी टंचाईने त्रस्त नागरिकांनी ग्रामपंचायतीला टाळं ठोकले। चांदवड तालुक्यातील गणूर गावातील हा प्रकार, 3 महिन्यांपासून पाणी पुरवठा ठप्प, हंडा मोर्चा काढत नागरिकांचं तीव्र आंदोलन। इगतपुरी पंचायत समितीवर श्रमजीवी संघटनेचा बिऱ्हाड मोर्चा, आदिवासी, कातकरी, भिल्ल, ठाकूर वस्तीच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप। महिलांनी पाण्याच्या मागणीसाठी वाजवले रिकामे हंडे। गोंदियात 21 एप्रिलपासून राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर, जुनी पेन्शन योजना लागू करावी, सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करावं, यासह विविध मागण्यांसाठी पुकारणार संप, कर्मचारी समन्वय समितीचा संपाचा इशारा। मनमाडला शेतजमिनीवर इतर अधिकारात एमआयडीसीची नोंद, अनकवाडे सटाणे शिवारातील शेतकरी आक्रमक, शेतजमिनीवरील नोंद तातडीने रद्द करण्याची मागणी। नांदेडमध्ये अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी धरणं आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन। सकल मातंग समाज आणि विविध सामाजिक संघटनांनी दिली होती धरणं आंदोलनाची हाक। केडीएमसी प्रशासनाविरोधात नागरिकांचं गोबर खिलाव आंदोलन, कल्याणात गुरुचरण जमिनीवर अतिक्रमण काढण्याची मागणी, वारंवार तक्रार करून अधिकारी लक्ष देत नसल्याने नागरिक संतापले। सिंधुदुर्गच्या तळाशील गावातील नागरिकांचं अनधिकृत वाळू उपसा विरोधात आंदोलन, सलग 4थ्या दिवशी हे आंदोलन सुरूच आहे। शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांची आंदोलनाला भेट, ग्रामस्थांच्या मागण्या निलेश राणे आणि मंत्री नितेश राणेंकडे पोहोचवण्याचं सामंत यांचं आश्वासन। निवडणूक कामातून मुक्त करा या घोषणेसह अंगणवाडी सेविकांचे कल्याणमध्ये कामबंद आंदोलन सुरू, राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वात करण्यात आलं हे आंदोलन। तुळजापूर तालुक्यातील भातंबरी येथे तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाचं काम शेतकऱ्यांनी थांबवलं। रेल्वे मार्गाच्या कामादरम्यान तुटलेल्या पाईपलाईन दुरुस्ती कराव्यात, रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी ब्रिज बांधून देण्याच्या मागणीसाठी भातंबरी गावातील शेतकरी आक्रमक। जळगाव जिल्ह्यातील भडगावात ज्वारी खरेदीच्या ऑनलाईन नोंदणी टोकनसाठी शेतकऱ्यांचा संघर्ष, 24 तासापासून शेतकऱ्यांनी रांगा लावल्या, गर्दी उसळल्यामुळे पोलिसांनी त्यांना करावा लागला सौम्य बळाचा वापर। परभणी जिंतूर महामार्गावरील जरी शिवारात अपघात, कार आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक, कार चालक घटनास्थळावरून पसार, बहीण भावाचा जागीच मृत्यू, मैताना परभणीच्या शासकीय रुग्णालयात हलवलंय। अवकाळी पाऊस, गारपिटीचा निफाड तालुक्यातील द्राक्ष बागांना फटका, प्रतवारी घसरल्याने बाजारभावात 40% घसरण, 75 रुपयांवरून द्राक्ष थेट 40 रुपये दरावर, बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे एकरी 1 ते 2 लाखांचं नुकसान। निफाडमध्ये अज्ञात व्यक्तीने द्राक्षबाग तोडली, 800 ते 900 द्राक्षवेली अज्ञातांकडून कापल्या, बोरवेल वायर कापून मोटर चोरी, शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। पिंपळगाव पोलिसात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू।
लातूर जिल्ह्यातल्या 107 हमीभाव केंद्रावर हरभऱ्याची खरेदी सुरू. हरभरा खरेदीला आता 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. आतापर्यंत 24,000 शेतकऱ्यांनी हरभरा हमीभाव केंद्रावर विक्री केली. खरेदीची मुदत वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा. शेतीकडे आता जणू गुन्हाच आहे. भाव नसलेल्या हवालदिल झालेल्या धुळ्याच्या शिंदखेड्यातील कांदा उत्पादकाने बोलून दाखवली खंत. सरकारने तातडीने लक्ष न दिल्यास शेतकरी आत्महत्येत वाढ होण्याची भीतीही व्यक्त केली आहे. लातूरमध्ये फुलाच्या शेतीला अवकाळी पावसाचा फटका. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने फुलांच्या शेतीचं मोठं नुकसान, शेतकरी अडचणीत. छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्याच्या तापमानाचा पारा वाढला. वाढलेल्या उन्हामुळे वाहनांच्या रहदारीवर परिणाम. उन्हापासून वाचण्यासाठी रुमाल आणि टोप्या घालून प्रवास करण्याची वेळ. धाराशिवमध्ये गॅस वितरण व्यवस्था पुन्हा विस्कळीत. गॅससाठी पुन्हा रांगा. रखरखत्या उन्हात लोक गॅससाठी रांगेत. 2-2 दिवस रांगेत उभं राहूनही सिलेंडर मिळत नसल्याची लोकांची तक्रार. जळगावात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे कोळशाच्या मागणीत आणि विक्रीत मोठी वाढ. कोळशाच्या दरात टनामागे 1200 रुपयांची वाढ, किलोमागे 16 रुपयांची वाढ. भंडारा जिल्ह्यात सिलेंडर तुटवड्याची समस्या गंभीर असताना आता ग्राहकांच्या सिलेंडर बुकिंगमध्ये घोळ. HP कंपनीचे सिलेंडर बुकिंग केल्याचं ग्राहकांचे आपोआप सिलेंडर दुसऱ्या ठिकाणी डिलिव्हर होत असल्याचा प्रकार. ग्राहक OTP घेऊन रांगेत लागतात, मात्र सिलेंडर डिलिव्हर झाल्याचं समोर येतंय. धाराशिवमध्ये गॅस वितरण व्यवस्था पुन्हा विस्कळीत. रखरखत्या उन्हात गॅससाठी ग्राहकांची रांगा. 2-2 दिवस रांगेत उभं राहूनही गॅस सिलेंडर मिळत नाही, नागरिकांची तक्रार. नागपुरात 8 ते 10 दिवसांनंतर सुरू झाले ऑटो LPG पंप. गो गॅसचे 7 ऑटो LPG पंप सुरू झाले. LPG पुरवठा सुरू झाल्याने शहरातील ऑटो चालकांना मोठा दिलासा. नांदेडमध्ये पेट्रोलपेक्षा CNG महागल्याने ऑटो चालकांनी गॅस पंपाकडे पाठ फिरवली. गॅस 125 प्रति किलोवर गेल्याने ऑटो चालकांच्या नफ्यात मोठी तूट झाली. गॅसचे दर कमी करावे, ऑटो रिक्षा चालकांकडून अशी मागणी करण्यात आली. जळगावच्या 40गावमधील गॅस एजन्सी बाहेर भारत गॅस कंपनीचे LPG सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची लांबच रांग. भर उन्हात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांसह महिलाही उभ्या. महिनाभरापूर्वी बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्याची ग्राहकांची खंत. जालना जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून आतापर्यंत 237 ठिकाणी टाकण्यात आले धाडी. पुरवठा विभागाकडून 91 घरगुती गॅस सिलेंडर जप्त. आतापर्यंत एकही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती. अकोल्यातील बाळापूरमधील गॅस एजन्सीवर सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी. ग्राहकांना भर उन्हात सिलेंडरसाठी रांगा लावून सिलेंडर घ्यावे लागतात. आखाती युद्धाचा जळगावातील प्लास्टिक उद्योगावर परिणाम. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने प्लास्टिकच्या वस्तूंच्या किमतीत 35 ते 40% वाढ. दर दिवशी होणारा पुरवठा 10 ते 15 दिवसांनी होत असल्याचं चित्र. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल पूर्णपणे संपवलं. डिझेल पेट्रोल उपलब्ध करून देण्याची स्थानिकांची मागणी, तर सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त. आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता विद्रव्य खतावरही. नागपूर जिल्ह्यात विरघळणाऱ्या खताच्या किमती वाढल्या. प्रति किलो 25 रुपये दराने वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना मोठा फटका. आखाती युद्धाच्या परिणामांमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत 10 ते 12% वाढ झाली. वस्तू महाग झाल्याने व्यवसायावर परिणाम झाला. इलेक्ट्रिक शेगड्यांची मागणी वाढल्याने इलेक्ट्रिक शेगड्या आता मिळतच नाहीत. नाशिकमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीर गॅस चोरीचा मोठा भांडाफोड. भद्रकाली बाजार परिसरात पोलिसांचा छापा. या प्रकरणी 4 जणांना अटक, 1 आरोपी फरार. अमरावती शहरातील 16 सिलेंडर चोरी प्रकरणी 2 सराईत गुन्हेगार अटकेत. अटक आरोपींकडून जनावर चोरीचेही 3 गुन्हे उघडकीस. आरोपी सिलेंडर विक्रीसाठी येणार असल्याच्या माहितीवर गुन्हे शाखेने लावलेल्या सापळ्यात चोर अडकले. गडचिरोली जिल्ह्यात वेल्डिंगधारकांचा गॅस टंचाईवर उतारा. जळालेल्या इंधन ऑइल किंवा डिझेलवर चालणारी चूल तयार. नवीन प्रयोगाची शेगडी जिल्ह्यातील बहुतेक हॉटेलमध्ये वापरण्यात येते. राज्यभर महापुरुषांचे पुतळे बसवणाऱ्या शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे यांचा कारखाना असेल. अटक झाल्यानंतर शौर्य प्रतिष्ठानच्या बाळराजेंना पुन्हा एक मोठा धक्का. अंबड तालुक्यातील चर्मापुरी येथील गायरान जमिनीवर होता पुतळा बनवण्याचा कारखाना. छत्रपती संभाजीनगरातील सातारा परिसरात घडलेल्या गर्भपात प्रकरणातील आरोपींना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. 1.5 वर्षापासून सुरू होता गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या नावाखाली महिलांच्या जीवाशी खेळ. 1 डॉक्टरसह 2 महिलांना अटक.
महाड MIDC पोलिसांनी 2 लाखांचे मोबाईल परत मिळवून दिले. 1,80,000चे चोरीला गेलेले अथवा गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांना परत केले. भारत सरकारच्या CEIR पोर्टलच्या मदतीने पोलिसांनी मोबाईल शोधलेत.